शकता आमच्या गावामध्ये वडाचं झाड आहे. सर्वात जुनं एकदम प्राचीन वडाचं झाड आहे आणि त्याच्या साईडला महादेवाचं मंदिर आहे, बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आलो आहे महादेवाचं दर्शन करायला. बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे कोयाळी म्हणून, आणि 200 वर्षापूर्वाचं बघू शकता हे वडाचं झाड आहे. बघू शकता किती मोठं झाड आहे आणि याच्याच खाली महादेवाचं मंदिर आहे. बघू शकता कशा प्रकारे महादेवाची पिंड आहे आणि साईडला हे बघू शकता बजरंगबलीचं मंदिर आता बांधलं आहे. आणि हे 200 वर्षापूर्वीचं हे वडाचं झाड आहे. बघू शकता किती मोठं भलं मोठं, कॅमेरामध्ये माझ्या येणार नाही एवढं मोठं वडाचं झाड आहे. बघू शकता संपूर्ण ज्या फांद्याच्या असतात त्या जमिनीमध्ये आल्या आणि परत त्याचं तयार झालं, बघू शकता. तर तुम्हाला प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघू शकता तुम्ही कशा प्रकारे महादेवाचं मंदिर आहे. एकदम जुनं प्राचीन मंदिर मिळतं. 200 वर्षापूर्वीचं हे झाड आहे. अजून पण बघू शकता किती मोठं झाड आहे. तर मी पण हे झाड बघून हापकलो की किती मोठं वडाचं झाड आहे. ज्या वरतून ह्या मुळ्या येत असतात त्या झाडाच्या, ह्या जमिनीमध्ये जातात आणि परत त्याचं झाड तयार होते मित्रांनो. तर अशा मुळ्या मोठ्या होऊन परत हे झाड बघू शकता किती मोठं झाड आहे. तर संपूर्ण मोठं आहे मित्रांनो हे झाड, आणि 200 वर्षापूर्वीचं हे वडाचं झाड आहे आणि साक्षात बघू शकता देव आहे मित्रांनो इथं. तर इथं आल्याच्याने एकदम मला कर्मा लागलं आणि एकदम चांगलं वाटतं मित्रांनो. महादेवाचं दर्शन घेतलं आहे. तर तुम्हाला पिन पण दाखवतो कशा प्रकारे पिन आहे महादेवाची, आणि एकदम जुनं प्राचीन मंदिर आहे मित्रांनो छोटंसं, आणि एकदम 200 वर्षापूर्वीचं बघू शकता हे वडाचं झाड आहे. तर बघू शकता पाठीमागं आपल्या महादेवाची पिंड आहे अशा प्रकारे, आणि इथं नंदी महाराज ठेवले आहेत आणि ही पिंड आहे. तर दुसरी पिंड दाखवतो मित्रांनो, हे बघू शकता सगळ्यात जुनी पिंड आहे समोर. तर ही पिंड एक साक्षात एक भोलेनाथ शिवशंकराची पिंड आहे, बघू शकता. आणि हे मेन विशेष झाडाचं आहे, 200 वर्षापूर्वीचं झाड बघू शकता वडाचं. कॅमेऱ्यामध्ये माझ्या येत नाही एवढं मोठं झाड आहे वडाचं. आणि साईडला एक छोटीशी नदी बघू शकता कशी नदी आहे. ही नदी मित्रांनो पावसामध्ये खूप वाहते. तर आता पावसामध्ये आता थोडा म्हणजे हिवाळा चालू झाला आहे, थोडं नदी कमी झाले पण तरी पण पाणी बघू शकता. आणि एकदम वातावरण निसर्गरम्य वातावरण मित्रांनो. आणि आजूबाजूचा परिसर बघू शकता एकदम शांतपणे, आणि असं वाटतं की इथंच राहावं एकदम या झाडापाशी वडाच्या. आणि संपूर्ण मोठं हे वडाचं झाड आहे. जर कोणाला यायचं असेल तर मित्रांनो हे मी तुम्हाला लोकेशन मॅपला टाकतो, हे कुठे देवस्थान आहे. तर अशा प्रकारे हे बघू शकता किती मोठं वडाचं झाड आहे. तर मी पण एकदम मला कर्मा लागला मित्रांनो. मी गावाकडे आलो आहे पुण्यातून, बरेचसे वर्ष आलेलं नव्हतं, तर फर्स्ट टाईम गावाकडे आलो. आणि तर हे एक नवीन जागा मला दिसली आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे ही नवीन जागा. तर बघू शकता किती मोठं वडाचं झाड आहे. संपूर्ण वडाचं झाडच आहे, संपूर्ण मोठं. तर एकदम कर्मा लागलं मित्रांनो मला हे झाड बघून. तुम्ही पण येऊ शकता बघायला हे वडाचं झाड. आणि कसं आहे तर मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता किती मोठं बघू शकता. कॅमेऱ्यामध्ये मावणार नाही माझ्या वडाचं झाड. तर इथं महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता. तर पाठीमागं आपलं महादेवाचं मंदिर आहे. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी याचा तर कारण यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मित्रांनो आपण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणत असतो दाखवायला. तर आता इथून पुढे तुम्हाला व्हिडिओ टाकत राहील मित्रांनो. आपल्या यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बोला हर हर महादेव, भोलेनाथ शिवशंकर की जय.